आपण बोलतो ना, काही लोक रागावतात त्यांचा प्रेशर नाही होतं, बरोबर ना? रागामध्ये हात सोड मला सोडतो, मला सोड आंघोळीला किती पळायला किती दाखवता, परंतु काय आहे, सैतानी ताकद आहे. तर हा राग आहे, ह्या रागामुळे अनेक आपले दुष्परिणाम झालेले आहेत. इज इट नॉट? Advantages are very few, but disadvantages definitely they are more. पहिल्या प्रथम आज तुमचे किती दुश्मन निर्माण झालेले आहेत. Just आजच्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवा आणि देवाला सांगा, माझ्या जीवनामध्ये किती दुश्मन निर्माण झाले, आमच्या जीवितात किती दुश्मन असतात, आमच्या जीवितात किती दुश्मन असतात, आणि आम्ही त्यांच्याबरोबर कसं वागतो, त्यामुळे आमच्या जीवनावर काय परिणाम झालेला आहे. बिकॉज ऑफ दॅट व्हॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ. कधी कधी माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला झोप येत नाही, दुश्मनाचं नाव काढलं का तुम्हाला झोप येते? नाही ना? तुम्ही विचार करा, तुमच्या नवऱ्यावर तुम्ही प्रेम करत नाही, तुमच्या बायकोवर तुम्ही प्रेम करत नाही, एका छपराखाली तुम्ही राहायचं, एका घरामध्ये जेवायचं आणि झोपायचं, बसायचं. इज इट पॉसिबल? बट यू आर नॉट ड्रीम. फक्त समाजाला एक देखावा करण्यासाठी, जस्ट फॉर द सोसायटी की हम क्या है, मियाँ बीवी आहे. परंतु आमचे हात काय झालेले आहे, डिवाइडेड झालेले आहे. देयर आर सो मेनी विमेन हू आर टॉकिंग बॅड अबाउट देअर हजबंड. काही बाया माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की फादर, माझा नवरा असा घाण करतो. अरे, ही इज युअर हजबंड. काही पुरुष येतात आणि आपल्या बायकोची भरपूर निंदा करतात, परपुरुषासमोर त्यांना लायसन्स देतात, माझी बायको काय आहे. इज इट नॉट? किती राग आहे. या रागामुळे कितीतरी मर्डर झालेले आहे. इज इट नॉट? कितीतरी मर्डर झालेले आहेत. जगामध्ये युद्ध चाललेली आहे. इन द वर्ल्ड देयर इज वॉर गोइंग ऑन ओनली बिकॉज ऑफ व्हॉट? दाखवतो तुला, बोलले ना, दाखवू का? मध्ये हिंमत असेल तर हे करेल ते करेल. छोटा मुलगा देखील धमकी देऊन जातो, उडावून जातो. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या रागामुळे जगामध्ये युद्ध निर्माण झालेले आहेत, आमच्या घरामध्ये क्लेश निर्माण झालेले आहेत, आणि ह्या रागाचा परिणाम आपण एकमेकांचे जीव घेतलेले आहेत. मर्डर्स हॅव टेकन प्लेस. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही आज जर सिव्हिल कोर्टात गेले तर कितीतरी आहेत ज्यांनी बायको मारलेली आहे, ज्यांनी नवरा मारलेला आहे, ज्यांचा हात धरला, एकमेकांना किस केलं, आणि आता ते दुश्मन झालेले आहेत. या रागामुळे माझ्या प्रिय बंधूंनो, आमचे भावा बहिणीचे, आई वडिलांचे सगळे संबंध तुटलेले आहेत. देयर इज फॅमिली प्रॉब्लेम. बिकॉज ऑफ दिस आमच्या कुटुंब जीवितात किती झालेले असतात, आम्ही एकमेकांचे तोंड दाखवलेला. वाय माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आम्ही भाऊ होते, किती एका प्लेटमध्ये खायचो, एक चटणी घालायचो, एक शर्ट घालायचो, नाही का? इज इट नॉट? आणि आता त्याची शक्ल देखणे का नाही, उसका मुंह देखणे का नाही, त्याच्या दरवाजाला पाऊल लावायचं नाही, त्याच्या मुलाचं लग्न सत्यानाश हो, त्याच्या मुलीचं लग्न वाटोळ हो, नाही का? आणि आम्हाला काय नाही जमलं तर कमीत कमी ₹1 निंबू आणून मारतो. कोणावर? आमच्या भावा बहिणीवर. तुम्ही केलेले आहे, काहींनी केलेले आहे, भक्ताकडे गेलेले आहेत, मंत्रीकडे गेलेले आहेत, संत्रीकडे गेलेले आहेत. कशाला? आपल्या भाऊ बहिणीकडे ना त्रास द्यायला. सो वी हॅव लॉस्ट आवर ओन फॅमिलीज बिकॉज ऑफ अँगर. अँड म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, वर्ड्स ह्या जगामध्ये युद्ध का होतात? वाय देर आर फाईट. झगडे कित्याक जातात? आमची उतरण समासूज आहे, आमची उतरण मोठाची असूज आहे, आमचे शब्द प्रेमाचे असले पाहिजे, आमचे शब्द हे सहानुभूतीचे असले पाहिजे, क्षमेचे असले पाहिजे. एफेसी राजपत्र अध्याय 4 ओवी 29. Let it go Ephesians chapter 4 verse 29. The word of God is telling your words should not be corruptive words. म्हणजे काय? दुसऱ्यांना त्रास देणारे नाही. काही बाया आहेत, त्याने मारलेले 1 नंबर, त्याने मारलेले PhD की आहे, काय सगळ्यांना उलटून बोलायचं, पाडून बोलायचं, काहीतरी त्रास होईल असं बोलायचं, शिवी द्यायची, शाप द्यायची.
चांगलं झालं पाहिजे नाही, त्यांचा नाश झाला पाहिजे, तिच्या मुलाचा सत्यानाश झाला पाहिजे, त्याचं वाटोळं झालं पाहिजे, त्याचा नाश झाला, समथिंग रॉन्ग शुड हॅपन. थोड़ा लोग बहुत नेगेटिव बन गए हैं. They have gone away from God and they have made their God Satan. परमेश्वर त्यांचा देव नाही, त्यांचा देव कोण आहे? सैतान आहे. आणि म्हणून ते सैतानाचे शब्द तिथं त्यांची उत्तरं असतात, येत्यावरची ना आणि जेजूची ना तर सैतानाची उत्तरं. आणि म्हणून ते सतत नेगेटिव्ह असतात. ऐकूया देवाचं वचन. नाही Let no corrupting talk come out of your mouths, but only such as is good for building up, as fits the occasion, that it may give grace to those who hear. तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. तुमच्या शब्दातून, your words are very important. शब्दाने आपण जग जिंकू शकतो. दोन मोहाचे उत्तर असतात, आमका कितीही काम करून जातात, कोणीतरी ॲप्रिशिएट करायला पाहिजे नाही का. भाकर जरी भाजली, चपाती जरी काळी पडली तरी आज बरी झाली, आज बरी होती असं सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला ट्राय करायला वाटतं. पहिल्याच वेळेला आपण भात करत आहोत, थोडं मोठी पेस्ट जातात, दुधात चोट जातात ना. आणि मग त्याच्यामध्ये नवरा शिकला तर दुसऱ्या दिवशी भात करताना आपला हात असा होतो, बरोबर की नाही. अरे बाबा कसे होणार, बरोबर की नाही. पण आपल्याला उत्साह दिला पाहिजे. किंवा वर्ड्स म्हणजे शब्द जसे जशी आपली वय होत आहे, गुड येथे लहान मुलं कोण नाही, जसं आपलं वय वाढत आहे तसं आपला रागीटपणा वाढत आहे. Got my point? As you are growing, you are getting angry. You are expressing your anger in a different way. एक जमाना था मैं महारानी, आता मला कोण विचारत नाही. एक जमाना था सगळे घर माझ्या नावावर होतं, आता घर तुझ्या नावावर असून काय फायदा आहे, खायला काहीतरी पाहिजे ना, मुलं विचारत नाही. सो देयर इज लॉट ऑफ फ्रस्ट्रेशन आपल्या जीवनामध्ये, छान कन्फ्युजन झालेलं आहे. आणि म्हणून ह्या माता वयामध्ये एज यू आर ग्रोईंग, आपली जशी वय होत आहे, आपण जसे सेमिट्रीकडे चाललेलो आहोत तसा आपला राग वाढत आहे. आणि म्हणून शब्द केअरफुली राहा. नवरा बायकोला सतत तेने मारायचा, तुला स्वयंपाक जमत नाही, तुला भाजी जमत नाही, तुला स्वयंपाक जमत नाही, भाजी जमत नाही. काय झालं, बायको आजारी पडली. बायकोला मासली जाम आवडायची, फिश, आणि ह्याला काय आवडायची, भाजी, तरकारी. आणि म्हणून हा सांगायचा तू करतच नाही. एकदा बायको आजारी पडली आणि बायको बोलली की तुला काय आणायचंय ना बाजारातून, आता तू जाऊ ना, मी बाजार करत होते, आता काय करायचं आहे, तू जाऊ ना, आणि तुला जी भाजी पाहिजे ना ती घेऊन ये, आणि मी करेन. माझी तब्येत बरी नाही पण मी करेन. आगीला स्कूटरवर आणली भाजी, फ्रीजमध्ये ठेवली, जरा वातावरण तंगच होतं. आणि मग काय झालं, माझ्या प्रिय बंधू दुपारी हा जेवायला गेला, कारण याची फेवरेट भाजी आणलेली होती. भाजी मेथीची भाजी ना, तर ह्याने आणली आणि फ्रीज मध्ये ठेवली, आणि ह्याची फेवरेट भाजी. आणि हा जेवायला गेला तर परत एकदा माझ्या प्रिय बंधू हा बायकोवर रागावला, बायकोला शिव्या देऊ लागला. मी बाजारात जाऊन भाजी आणली आणि तू कोणती भाजी केलेली आहे, तू का नाही केली. बायको बोलली कोणती भाजी आणलेली आहे, मी फ्रीज मध्ये ठेवली, तुला कळलं नाही का, दिसत नाही का. कोणती भाजी आणलेली आहे, मेथीची भाजी आणलेली आहे, मला मेथीची भाजी आवडते. ती बोलली जाऊन काढ बाबा मेथीची भाजी कुठे आहे. हा गेला रागाने आणि भाजी काढून, ती मेथीची भाजी नाही तर पुदिना आहे. मेथीची भाजी नाही तो काय आहे. कधी कधी एक्सेप्ट. आता काय आमचं वय आलं, now we have become senior citizens, we are retired, take your back seat. मुलं काय करतात ना, करू दे, सुनबाईने एवढं घातलं ना, घालते. मुलगा हे काय बोलत नाही ना, हे ते करतो, तोंडावर जरा संयम ठेवा, because your words are very important. The reason why you are
आमच्या कुटुंब जिवितान आमकां मोग कित्याक मेळना, आमची जीभ चड चलता. आमच्या जिभेने काय केलेले लोक म्हणतात कानफाटात मारलं ना चालेल, परंतु तुमचे शब्द हे चांगले पाहिजे. कारण काय आहे, तुमच्या शब्दाने दिलेला शाप, तुमच्या शब्दाने दिलेली शिवी, तुम्ही मारलेले टेने, हे सतत लक्षात राहतात. तुमची सिल्वर जुबली होऊ द्या, गोल्डन जुबली होऊ द्या लग्नाची, परंतु ती काय बोललेली होती, तो काय बोललेला होता हे महत्वाचं आहे. कॅन यू टेक आउट अँगर फ्रॉम युअर लाईफ? तुम्ही तुमच्या जीवनातील राग काढू शकता का? देवाने आपल्याला शरीराबरोबर राग दिलेला आहे. यू कॅन नॉट टेक इट आउट, यू कॅन कंट्रोल, यू कॅन कंट्रोल, यू कॅन नॉट टेक इट आउट. कारण काय आहे, सापाला काय दिलेलं आहे, विष दिलेलं आहे. प्राण्यांना त्यांना हल्ला करण्यासाठी नाक दिलेली आहे, आणि आपल्याला देखील काय दिलेलं आहे, राग आहे. राग हा काही वाईट नाही. हाऊ यू मेक यूज ऑफ इट, तुम्ही त्याचा वापर कसा करता. आणि परमेश्वर देखील कधी कधी राग दाखवतो. जुन्या करारामध्ये देवाची निवडलेली लोक जेव्हा देवापासून दूर गेले तेव्हा त्यांनी काय केलं, डेल्यूज, देयर वॉज डेल्यूज, म्हणजे जलप्रलय झाला. यू रिमेंबर? कारण काय ना, मैं तुझे बोलता हूँ, सुनता नहीं, सुनता नहीं, सुनता नहीं क्या? मग आपण एक मारतो ना, तशी देवाने काय केली, एक सापट मारली मला. आणि परंतु देव फार मंद हृदय आहे. He doesn't get that angry like we do. त्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण नवीन करारामध्ये येतो तेव्हा आपण काय बघतो, was Jesus getting angry or not? आणि राग यायलाच पाहिजे. आज आमचं काय झालेलं आहे, आमची पोरं काम खराब झालेली आहे. वाय आर चिल्ड्रन गेटिंग स्पॉइल्ड? कारण काय झालेले, आपण त्यांच्या पप्प्या जाम घ्यायला लागलेलो. We do not know when to get angry, when to correct. कधी मी मिसामध्ये असो, प्रार्थनेमध्ये असो, मला फार राग येतो. कधी एखादा मुलगा काहीतरी नाटक करत आहे आणि त्याची मम्मी तेथे बसून काय, अरे ही काही खेळायची जागा झाली, दिस इज द प्लेस. ओके, एखाद्या वेळेला ते बाळ आलेलं असेल, कंट्रोल काहीतरी हे करा ना माझ्या प्रिय बंधू बहिणींनो. कधी राग येतो की ते बाळ चुकीची गोष्ट करत आहे आणि त्याच्यावर त्याची मम्मी हसत आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आपली मुलं वाईट मार्गाने जेव्हा जातात तेव्हा आपण लाड करतो, आपण तो राग दाखवायला पाहिजे की येस, आय एम नॉट हॅपी विथ यू, वेदर यू अग्री ऑर नॉट. सत्याविषयी, योग्य गोष्टीविषयी, न्यायनीतीविषयी जेव्हा आपल्या मुलाने एखादी हलकट गोष्ट केली आहे, when your son, your daughter has done something wrong thing, immoral thing, you are supposed to get angry. काय करायला पाहिजे, त्याला समजावायला पाहिजे आणि त्याला रागाने आपण सांगायला पाहिजे. नाहीतर काय होते, आपले फालतू लाड होतात आणि त्यांना प्रोत्साहन मिळते. Similarly, when Jesus saw that this is the holy place and you do not know how to behave and therefore he got angry. मग ते वर्तमान अध्याय 21 ओवी 12, the gospel of Matthew chapter 21 verse 12, the word of God is telling us Jesus got angry because this is a holy place. कधी आजकाल मी पाहतो लोकांना holiness, what is the holiness they do not know. They want blessings from God but we do not know how to take. तुम्हाला काय पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, परंतु तुम्हाला आशीर्वाद कसा घ्यायचा तो माहित नाही. अरे वी आर नॉट प्रिपेअर्ड, वी आर गेटिंग सो मच डिस्टर्ब. व्हॉट वॉज द फर्स्ट रीडिंग, काय चाललेलं आहे, गांभीर्यच नाही. तेथे कोण आले, तेथे कोण आलं, व्हॉट इज दिस, व्हाय आर यू गेटिंग डिस्ट्रॅक्टेड. द बेस्ट मिस्ट्री, येथे पवित्र रहस्य चाललेलं आहे आणि म्हणून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ नका. तुमचं लक्ष येथे असायला पाहिजे. ध्यान द वर्ड ऑफ गॉड इज गोइंग, त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होईल. प्रभू येशू ख्रिस्त का रागावला, कारण ही पवित्र जागा आहे. ऑलवेज यू रिमेंबर, वेदर देयर इज अ फंक्शन, देयर आर सॅक्रामेंट्स, आपल्याकडे थोडा तमाशा होतो, कधी गोंधळ होतो, यू शुड नॉट बी पार्ट ऑफ दॅट. तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. जेव्हा लग्न आहे तर माझ्या प्रिय बंधूंनो, नाच आणि गाणी येथे करू नका, ते कुठे करा, हॉलमध्ये करा. येथे धार्मिकता ठेवा, येथे पवित्रता ठेवा. माझ्या उठण्यानं, माझ्या बसण्यानं, माझ्या कपड्याने दुसऱ्यांना
त्रास देऊ नका. So whenever you come for the prayer, whenever you come to the church, see that you don't become obstruction, you are destruction for the faith of others. ऐकूया देवाचं वचन. मी दाखवते पत्र मग येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला. तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी करीत होते त्यांची मेजे त्याने उलटून टाकली आणि जे लोक समुद्रे विकत होते त्यांची बसण्याची जागे उलटून टाकली. माझ्या प्रिय बंधूंनो, देववचन आपल्याला सांगतं की येशू रागावलेला आहे, कारण त्याचं हे बापाचं घर काय केलेलं आहे, सगळं गोंधळ केलेलं आहे. सो माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, जेव्हा जेव्हा परमेश्वर रागावलेला आहे त्याला कारण होतं. तुम्ही देखील रागावले तर चालेल, परंतु रागाला कारण असायला पाहिजे. देयर शुड बी रिझन फॉर युअर अँगर. And after that you need to know, माझा राग आहे हे कोणाच्या डिस्ट्रक्शनसाठी नाही, नाशासाठी नाही, तर माझ्या रागाद्वारे मुलांना कळायला पाहिजे why my mommy was upset, why my daddy was upset. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला सूनबाई आहे, तुम्हाला सासू आहे, young and old people are there in the house. You should know how to get angry, why to get angry. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, काही लोक काय माहिती का, एवढं कारण मिळालं ना की एवढं लावायचं. Just because of little reason you shout, you yell and you fight, there is no proportion. तर ते चुकीचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याचप्रमाणे the word of God is telling us की तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही वाईट लोकांना किंवा आपला राग जो आहे तो काबूमध्ये ठेवायला पाहिजे. I know now so many families. आज मी प्रार्थनेला येताना एक दोन कॉल होते, फादर देयर इज अ फॅमिली टेन्शन. आणि फॅमिली टेन्शन काय झालेलं आहे माझ्या प्रिय बंधूंनो, वी हॅव एक्सपेक्टेशन. आमच्या अपेक्षा आहेत, हिने असं करायला पाहिजे, तिने असं करायला पाहिजे, घरात ह्याने असं करायला पाहिजे, शेजाऱ्याने असं करायला पाहिजे. आमच्या अपेक्षा आहेत, एक्सपेक्टेशन झाले, बट युअर एक्सपेक्टेशन शुड बी जेन्युइन वन. कधी कधी माझ्या प्रिय बंधूंनो, आम्ही आमच्या घरामध्ये काय करतो, व्हॉट एव्हर स्ट्रेंथ आय हॅव गॉट ते दुसऱ्याने करायला पाहिजे. तुम्हाला स्वयंपाक चांगला करता येतो म्हणजे आमच्या सुनबाईने देखील स्वयंपाक चांगला करायला पाहिजे. मे नॉट बी माझ्या प्रिय बंधूंनो, समजूतदारपणा असायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, याकोबाचं पत्र लेटर जॉन माझ्या प्रिय बंधूंनो, अध्याय 1 ओळी 19 आणि 20 आपल्याला सांगत आहे. चॅप्टर 1 वर्स 19 and 20 आपल्याला सांगत आहे, बी लिटल स्लो टू गेट अँग्री. माझ्या प्रिय बंधूंनो, स्माइल दिल्यानंतर आपला चेहरा प्रसन्न दिसतो. व्हेन यू स्माइल युअर फेस लुक्स वेल. देअरफॉर जेव्हा तुम्ही फोटो काढायला जाता तेव्हा फोटोग्राफर तुम्हाला काय सांगतो, रागावर सांगतो, स्माइल द्या. त्यामुळे पॉझिटिव्हिटी येते, त्यामुळे तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. परंतु माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, काय झालेलं आहे, आम्ही आज काय आहोत, रागीट झालेलो आहोत. कारण काय झालेलं आहे, माझ्या घरामध्ये सगळ्यांनी माझं ऐकायला पाहिजे, माझा पगार जास्त आहे म्हणजे माझं ऐकायला पाहिजे, मी पुरुष आहे म्हणजे माझं ऐकायला पाहिजे. त्या घरामध्ये बाई थोडंसं हे करायला लागली की मग भांडणं होतात. सो you should understand the situation. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांच्या कॅपॅसिटी ओव्हर जी आहे ते समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून याकोबाचं पत्र अध्याय 1 ओळी 19 आणि 20 आपल्याला सांगत आहे. ऐकूया देवाचं वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागावण्यात मंद असावा. होय माझ्या प्रिय बंधूंनो, तो बोलण्यामध्ये मंद असायला पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगतो, इन अवर फॅमिली देयर आर सो मेनी डिस्प्यूट्स, स्टोरीज आर गोइंग ऑन आमच्या घरादारामध्ये. कारण काय होत आहे, आम्ही एकमेकांविषयी काय वाईट होत होते. तर नीतिसूत्रे अध्याय 22 ओळी 24 मध्ये देवाचं वचन आज आम्हाला सांगत आहे, दोज नेगेटिव्ह पीपल, जे रागावतात, जे तुम्हाला राग देतात, त्या लोकांपासून तुम्ही काय करायला पाहिजे, दूर राहायला पाहिजे. पीपल दोज हू आर मेकिंग
पासून दूर राहायला पाहिजे. तुमची फ्रेंड कोण आहे? निंदा करणारी बाई. तुमचा फ्रेंड कोण आहे? निंदा करणारा मनुष्य. पीपल दोज हू गॉसिप यू विल लाईक them so much so माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, 5 मिनिटाची प्रार्थना irritates, but 1 hour phone call with that friend who is gossiping very enjoy. Is it not? कोण माझ्या प्रिय बंधू बहिणींनो वाईट गोष्ट सांगतं तुमच्या घराविषयी, तुमच्याविषयी किंवा दुसऱ्यांविषयी, अशा वाईट लोकांबद्दल आपण सावध राहायला पाहिजे. परमेश्वर आपल्याला सांगतो की त्यामुळे तुमचा राग काय होतो? वाढतो. सो माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, आज माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, खूप लोकांनी एकमेकांना मारलेलं आहे. इन युअर फॅमिली देयर आर सम मेन हू आर कॉन्स्टंटली ड्रिंकिंग, स्मोकिंग अँड बीटिंग देअर वाईव्स. टुडे आज माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुम्हाला परमेश्वर सांगत आहे तुम्ही संयम ठेवा. देयर आर सो मेनी लेडीज, काय माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, भांडण केलं नाही तर त्यांना जेवण जात नाही, सगळे करून गच्च आहे ना, त्यांना जेवण जाईल. म्हणजे कसं माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुम्ही झोपडपट्टीत जा, संध्याकाळी कधी कधी विजिटला गेलो ना, फ्री तमाशाचा कार्यक्रम, कोणच सांगणार नाही हे भाऊ इकडे, हे दादा इकडे, या म्हणजे काय माझ्या प्रिय बंधू, त्या वागण्यात आणि त्या आवाजामध्येच एवढा राग आहे तर पॉझिटिव्हिटी येणार नाही. यू विल नॉट गेट दॅट पॉझिटिव्हिटी. सो डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, द वर्ड ऑफ गॉड इज टेलिंग यू दॅट यू बी केअरफुल विथ सच पीपल. जे लोक तुम्हाला राग तुमचा चढवू शकतात, जे लोक माझ्या प्रिय बंधूंनो रागामध्ये वाढ करू शकतात, ती स्थळ जाऊ नका. तुम्हाला माहित आहे की अमुक माणसाकडे गेल्यानंतर मला राग येणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जायला नाही पाहिजे माझ्या प्रिय बंधू बहिणींनो. कारण रागामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप लोक, मी कधी कधी ऐकतो की एखाद्या माणसाचं लग्न आहे आणि दुसरा माणूस हार्ट अटॅक येऊन मरतो. व्हाय इज इट डाईंग विथ सिव्हिअर हार्ट अटॅक? कारण काय माझ्या प्रिय बंधूंनो, त्याचं दुश्मनाच्या मुलाचं लग्न असतं. Just because of that anger, ते ब्लड बॉईल होतं, तुमचा प्रेशर शूट अप होतो आणि शेवटी तुम्ही जगाचा निरोप देता. किती लोकांच्या घरामध्ये, आता मला माहित नाही, पूर्वी गावामध्ये आपले ख्रिस्ती लोक सगळे दारू विकायचे, अनेक लोक दारू प्यायचे, भांडी सगळी फुटलेली असायची. एका घरामध्ये गेलो तर कपाट आहे, कपाटाची काच फुटलेली आहे. किती झाले गो? हा आरसा का फुटलेला आहे? आता ऐकतो बोल, दारू पिल्यावर तो फोडतो. म्हणजे राग आल्यानंतर काय करायचं आहे? कोणाला तरी फोडायचं आहे. वस्तू फोडायची नाही तर माणूस फोडायचा. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, रागामध्ये नकारात्मक शक्ती. भूक लागलेली आहे, मी जेवणार नाही, कारण काय आहे? मला राग आहे. नाही तर 5 वडेपाव खाऊ शकतो, परंतु आज काय आहे? मला राग आहे आणि मला तुझ्या हातचं खायचं नाही. म्हणजे रागामध्ये माझ्या प्रिय बंधू बहिणींनो नकारात्मक गोष्टी निर्माण होतात. काही लोक तुम्ही इथं रोज रागाने राहता, कोणाबरोबर? आपल्या सासू सासऱ्याबरोबर, आपल्या सुनेबरोबर, आपल्या मुलांबरोबर. आणि त्यामुळे काय होतं? तुम्ही औषध घेता, परंतु ते औषधाचा परिणाम होत नाही. यू आर टेकिंग मेडिसिन, बट द मेडिसिन्स आर नॉट वर्किंग because my dear brothers and sisters, you are producing lot of negativity. आणि म्हणून आम्हाला काय करावं लागेल? रागावर नियंत्रण करावं लागेल. Let us listen to the word of God. जो खूप लवकर रागावतो त्या माणसाची मैत्री करू नका. जो खूप रागावतो, ज्याच्या रागाला नियंत्रण नाही, त्याच्याबरोबर फ्रेंडशिप करू नका. जो पटकन वेडा होतो त्या माणसाजवळ जाऊ नका. जो पटकन वेडा होतो म्हणजे काय? जो समजून घेत नाही, तो माणूस आहे त्याला कळत नाही, त्या माणसाकडे तुम्ही जाऊ नका. सो माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, ऑल ऑफ अस हॅव एनिमीज. ऑल ऑफ अस आर गेटिंग एनिमी. काही लोक मला सांगतात की फादर, ह्या रागामुळे माझं कौटुंबिक जीवन, माय फॅमिली लाईफ इज गेटिंग डिस्ट्रॉयड. रागामुळे माझी काय गेलेली आहे? नोकरी गेलेली आहे. रागामुळे माझे मित्र गेलेले आहेत. रागामुळे माझ्या घरी कोण येत नाही. सो लॉट ऑफ डिसएडव्हांटेजेस वी हॅव गॉट. या रागावर कंट्रोल न केल्यामुळे देयर इज नो पॉइंट. तर आज परमेश्वर आपल्याला मार्ग देत आहे. मार्ग आहे क्षमेचा, forgiveness, understanding. The best capsule he gives that you should take every moment of your life, the capsule of love. कशाची गोळी घ्यायला पाहिजे? प्रेमाची गोळी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्या ओठावर आणि तुमच्या शरीरावर तुम्ही नियंत्रण ठेवायला पाहिजे.
तो व्यक्त करत असतो. तर आज आपल्या या सर्व रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी begin your day with a prayer. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा. If you have got bad habit of talking, रागाला प्रोवोकिंग अशी शब्द येत असतील, पवित्र पाणी जिभेला लावा, देवाला सांगा, देवा मी खूप प्रयत्न करतो, आता तू मला मदत कर. Definitely my dear brothers and sisters, our God is not a dead God but living God. आमचा परमेश्वर जिवंत आहे आणि नक्कीच तो चमत्कार करणार आहे. In the evening when you come before the altar, thank God. परमेश्वराला सांगा की आज दोन प्रसंग होते. There was one place where I was getting angry but I controlled. माझ्या प्रिय बंधूंनो, आणि हळूहळू बघा तुमच्या जीवनातील राग कमी झाल्यानंतर तुमचं जीवन किती आनंदी होईल. त्यासाठी आता आपण प्रार्थना करूया.